रविराज साबळे पाटलांनी अतिशय गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस व त्यांच्या माणसांवरती केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या माणसांकडनं मला धमकी येतात आहे, तुझा खेळ संपला यांसारख्या धमकी येतात आहे. तुझं काहीतरी बरं वाईट करू यांसारख्या धमक्या येतात आहे. अननोन नंबर्सवरनं अननोन मॅसेजेसवरनं त्यांना हे मॅसेज येतात आहे. त्याच्यामध्ये त्यांना कंटिन्युअस हे मॅसेजेस येतात आहे की तुझा खेळ संपला. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, त्यांनी व्हिडिओ टाकलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आरोप केलेले आहेत फडणवीसांच्या माणसांवरती की या माणसांकडनं मला धमक्या येतात आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो, ह्या सगळ्याच गोष्टींची पुष्टी फक्त एकच माणूस करू शकतो, तो म्हणजे रविराज साबळे पाटील. याच्यामध्ये जर बघितलं, ज्या नंबरवरनं धमक्या येतात आहे, ज्या नंबरवरनं मेसेजेस येतात आहे, त्यांच्या सगळ्या पण जेवढे प्रूफ आहेत ते सर्वसामान्य जनतेसमोर आणणं गरजेचं आहे. कोणते माणसं त्यांना बोलतात आहे, कोणते माणसं त्यांना त्रास देतात आहे, कुणाकडनं त्यांना धमक्या देण्यात येतात आहे, या सगळ्या गोष्टी या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचल्या पाहिजेत. त्यांच्या अकाउंटवरनं, त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती 17 लाख फॉलोअर्स ज्यांचे आहेत, त्यांनी स्वतःहून या नंबरवरनं मला मेसेजेस येतात आहे, या नंबरवरनं मला फोन्स येतात आहे, या सगळ्या गोष्टी टाकल्या पाहिजेत. कारण ते जे आरोप करतात ते या राज्याच्या गृहमंत्र्यांवरती करतात आहे, राज्यांच्या मुख्यमंत्र्यांवरती करतात आहे. आणि अतिशय गंभीर आरोप की एखादा गृहमंत्री एखाद्या सर्वसामान्य तरुणाला मारायला टपलेला आहे, यांसारखे आरोप हे रविराज साबळे पाटील करतात आहे. आता या आरोपामध्ये किती तथ्यता आहे हे बघणं गरजेचं देखील आहे. या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे. एखादा जर कुणाला हॅरेसमेंट करत असेल, कुणाला धमकी देत असेल, तर संविधानाच्या अधिकारानुसार त्या व्यक्तीवरती तुम्ही कारवाई करू शकता. कुणी तुम्हाला काहीही जरी बोललं तरी या संविधानामध्ये तेवढी ताकद आहे की अक्षरशः त्या व्यक्तीचा सुपडा साफ करून तुम्हाला न्याय देण्याचं काम हे संविधान करतं. त्या कुठल्याही पदावरती बसलेला असेल, तो कुठंही असेल आणि त्याची माणसं कोणही असो, हे सर्व गोष्टी मित्रांनो या संविधानाच्या अधिकाराने कंप्लीट होऊ शकतात. आणि यामध्ये रविराज साबळे पाटील जे तरुण पिढीमध्ये एक असं नेतृत्व आहे, रॉबिनहूड व्यक्तिमत्व यांना मानलं जातं की सर्वसामान्य शेतकरी, गोरगरीब लोक यांच्या कामाची जे पण पुष्टी आहे, यांचा जे पण त्रास आहे, यांचा जो पण अक्षरशः जिव्हाळा आहे, ह्या रविराज साबळे पाटलांसोबत आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे अशा गोष्टींवरती बोलतात, अशा नेत्यांवरती बोलतात. देवेंद्र फडणवीस तर फक्त सत्ताधारी आहेत म्हणून ह्यांच्यावरतीच बोलत नाहीत, ते विरोधी पक्ष नेत्यामध्ये असणाऱ्या लोकांवरती बोलतात, जो अन्याय करतात त्यांच्यावरती बोलतात, सर्वसामान्य लोकांवरती जे पण घाणेरड्या गोष्टी कोणी केलं त्या घाणेरड्या गोष्टींवरती हे रविराज साबळे बोलतात. आणि याच्याचमुळं मित्रांनो कोणाकडनं धमक्या येतात आहे, कोणत्या गुंडांकडनं धमक्या येतात आहे, ह्या गोष्टी पण बघणं गरजेचं आहे आणि यांना मॉरल सपोर्ट देणं देखील गरजेचं आहे. आता याच्यामध्ये जर हे आरोप तथ्य असतील, या आरोपामध्ये तथ्यता असेल तरच या गोष्टी पुढे जातील. कारण त्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, एखाद्या एवढ्या मोठ्या व्यक्तीवरती असे आरोप करणं की यांच्या माणसांकडनं मला धमक्या येतात आहे, तर मित्रांनो कुठंतरी अक्षरशः कायदा व सुव्यवस्थेची धज्जिया उडलेली आहे. कायदा व सुव्यवस्था आपल्या हातात राहिलेला नाही आहे का, यांसारखे प्रश्न देखील उपस्थित करण्यात येतील. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं मित्रांनो, रविराज साबळे पाटील जो एका भगतसिंगांच्या विचारांवरती चालणारा तरुण, सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने हे चालतात, सर्वधर्म समभावाने हे चालतात. आणि ह्यांना एक प्रगतशील शेतकरी मानलं जातं. शेतकरी नसून अक्षरशः अशा गोष्टींमध्ये एक इन्व्हॉल्वमेंट आहे ह्यांची या समाजाच्या चळवळीमध्ये की कुठं अन्याय होत असेल तर त्या अन्यायाविरोधात हे बोलतात. आणि याचमुळे मित्रांनो ह्यांना हायलाईट केलं जातं आहे. काही नेत्यांचे लोक ह्यांना धमकी देतात, कमेंट सेक्शनपासून ते लिटरली मेसेजेसपर्यंत ह्यांना धमक्या येतात. आता ह्याच धमक्यांना ते त्रासलेले आहेत, वैतागलेले आहेत. आणि या मार्फतच त्यांनी काल व्हिडिओ सोडला, त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय गंभीर आरोप केलेले आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या माणसावरती, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. अतिशय गंभीर बाब आहे मित्रांनो. या आरोपांमध्ये किती तथ्यता आहे याची पुष्टी आम्ही करू शकत नाही. याची पुष्टी फक्त रविराज साबळे पाटीलच करू शकतात. त्यांनी समोर येऊन लोकांसमोर सगळे जे पण नंबरवरनं धमक्या आलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी प्रूफसकट मांडावेत. एवढंच नव्हे, पोलिसात जाऊन कंप्लेंट करावी. त्या पोलिसांमधली जी पण कंप्लेंट असेल ती शेअर करावी. त्यांना कुठंतरी न्याय भेटेल. आणि जरी न्याय भेटला नाही तरी त्यांच्यासोबत 17 लाखापेक्षा जास्त लोक आहे, पूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागं उभा आहे, हे सर्वांना माहिती आहे. एक तरुण जो समाजामध्ये लढतोय, काही समस्या घेऊन लढतोय, काहीतरी विरोधात बोलतोय, म्हणून अक्षरशः त्याचा आवाज दाबला जाईल असं कुठं होणार नाही. यामध्ये मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की खरंच या सगळ्या गोष्टीमध्ये पुष्टिता असू शकते का? या गोष्टीची पुष्टी तुम्ही करताय का? का त्यांना धमक्या आलेल्या आहेत?
त्यांना धमक्या दिल्या जात आहे का हे फक्त सोशल मीडियाच्या पुरतात मातवलेलं एक फेमसाठी किंवा एका पब्लिसिटी स्टंट मानला जातोय? या सगळ्या गोष्टीचं तुम्ही पुष्टता करता का? तुम्ही या गोष्टीला सपोर्ट करता का? का रविराज साबळे पाटीलचे ज्या गोष्टी बोलत आहेत त्या अत्यंत सत्य आहे, त्यांना धमक्या येतात आहे, त्यांना टार्गेट केलं जात आहे, त्यांना अशा प्रशासकीय यंत्रणांकडनं टार्गेट केलं जाते, अशा काही लोकांकडनं टार्गेट केलं जात आहे की ते नेत्यांच्या कनेक्शनमध्ये आहेत. या सगळ्या गोष्टी बघणं देखील गरजेचं आहे, कारण हा जर मुलगा या मुलाला काही जर झालं तर समाजामध्ये एक अक्षरशः वेगळी भावना उठेल, कारण या मुलाला खूप साऱ्या सर्वसामान्य लोकांचा सपोर्ट आहे आणि याचमुळं मित्रांनो हे बघणं गरजेचं आहे की या मुलाला धमकवतंय कोण. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही नक्की तुमची कमेंट जे पण असतील मला कमेंट सेक्शनमध्ये मांडा, आपण त्याच्यावरती बोलूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.